तर आपण काल काय पाहिलं होतं की एक डिझाईन बनवली होती. डिझाईन कुठे बनवली? जो आपला फोल्डर होता Node.js 50 आणि त्यामध्ये आपण काय केलं की ई कॉमर्स प्रोजेक्ट म्हणून. ई कॉमर्स प्रोजेक्ट केल्यानंतर मी त्याला करतो सीएमडी आणि सीएमडी केल्यानंतर त्याला करतो कोड पेस्ट डॉट. याने काय होईल? व्हीएस कोड ओपन होईल. ठीक आहे, व्हीएस कोड ओपन झाले आणि जे काय आपला प्रोग्राम आहे प्रोग्रामला मी रन करून घेतो. रन करण्यासाठी कमांड काय? नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. ठीक आहे ना, झाला एक्झिक्यूट. मग कोड मध्ये आपण काल काय केलं होतं की जे काही युजरचं काम होतं, युजरची डिझाईन होती, ती डिझाईन आपण काय केली? ती इम्प्लिमेंट करून घेतली होती. ठीक आहे ना. मग जसं काहीतरी बनवलं होतं, एक राऊट बनवला होता, त्यामध्ये एक ऍडमिन आणि दुसरा युजर बनवला होता. मग जे काही युजरचं काम होतं, युजरच्या राऊट मध्ये युजरचे राऊट राईट केले आणि जे काही व्ह्यूज फोल्डर होतं, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये आपण अजून एक फोल्डर बनवला होता की एक ऍडमिन आणि दुसरा युजर. मग जे काही युजरचे फाईल होते युजरच्या फाईल मध्ये टाकले आपण. ठीक आहे ना. मग काल आपण असं ह्याचं आउटपुट पाहण्यासाठी जाऊ आपण ब्राउझरला टाकणार आपण लोकल होस्ट कोलन 1000. ठीक आहे, अशी वेबसाईट काहीतरी आपल्याला शो होत होती. ठीक आहे ना. आपण असे काहीतरी पेज बनवले होते, जसं की आपण इंडेक्स पेज बनवलं होतं, अबाउटचं पेज बनवलं होतं, त्यानंतर जसं काही शॉपचं पेज घेतलं होतं, तर पेजेस आणि ब्लॉग घेतलेला होता आणि कॉन्टॅक्ट. मग असे आपण काय केले होते? पेजेस घेतले होते. ठीक आहे ना. मग जे काय होतं आपलं ते काय झालं की युजर साईटला झालं. मग मी स्लॅश ऍडमिन टाकलं की ऍडमिन टाकल्यानंतर काय येत आहे की नुसतं ऍडमिन येत आहे. ठीक आहे ना. मग आपल्याला आज काय करायची की जे काय ऍडमिनचा पॅनल आहे तो पॅनल इम्प्लिमेंट करायचा आहे. ठीक आहे ना. मग पॅनल इम्प्लिमेंट करण्यासाठी मी काय करतो की माझ्याकडे एक पॅनल आहे. ठीक आहे, माझ्याकडे URL आहे, मी URL करतो पेस्ट आणि एंटर सर्च करतो. मग हे URL ला एंटर केल्यानंतर मी कुठे जाईल? ठीक आहे, ते झालं बघा. ठीक आहे, ऍडमिन पॅनलची माझ्याकडे एक डिझाईन आहे. मग डिझाईनला मी सर्च करण्यासाठी गुगलला जातो आणि इथे पेस्ट करतो. मग पेस्ट केल्यानंतर असं गिटअपचं काहीतरी ओपन होईल पेज एक. मग गिटअपचं पेज ओपन झाल्यानंतर काय करायचं की इथे कोड आहे, कोडवर क्लिक करा आणि इथे एक लास्ट मध्ये ऑप्शन आहे डाउनलोड झिप. आणि डाउनलोड झिप काय करायची? सिम्पली डाउनलोड करून घ्यायची. त्याने काय होईल की जे आपलं काही झिप फाईल आहे, फाईल काय होणार आपल्या लोकल पीसी मध्ये डाउनलोड होईल. ठीक आहे ना. मग ती डाउनलोड झाल्यानंतर आपण त्याला काय करणार? झिप फोल्डर डाउनलोड झाल्यानंतर आपण काय करतो की त्याला ऍस्ट्रॅक्ट करून घेणार. ठीक आहे ना. मग मी सिम्पली त्याला काय करतो? ऍस्ट्रॅक्ट करून घेतो. राईट क्लिक केल्यानंतर ऍस्ट्रॅक्ट ऑल आणि कुठे त्याचं पोझिशन टाकायची, लोकेशन. मग मला लोकेशन कुठे टाकणार? मी डेस्कटॉप मध्ये आपला A to Z 50 बॅचचा फोल्डर आहे, त्यामध्ये मी काय करतो? ऍस्ट्रॅक्ट करून घेतो. कुठे फोल्डर? इथे. याला सिलेक्ट केलं आणि मी ऍस्ट्रॅक्ट करून घेतो. 2 मिनिट घेईन, काहीतरी सेकंड घेईन. सेकंड झाल्यानंतर ते काय झाला? फोल्डर ऍस्ट्रॅक्ट झाला. मग ऍस्ट्रॅक्ट झाल्यानंतर मी काय करतो? याला सिम्पली कुठे ऍस्ट्रॅक्ट झालाय? A to Z बॅच ए मध्ये झालाय. ठीक आहे ना. आलाय कुठे? आलाय क्लाउड्स प्रोजेक्ट्स. ठीक आहे, इथे आलाय. ठीक आहे ना. मग मी याला काय करतो? एक फोल्डर बनवतो. फोल्डर काय बनवतो नावाने? एक नवीन फोल्डर घेतो. नवीन फोल्डर मध्ये ऍडमिन डिझाईन म्हणून मी काय करतो? एक फोल्डर बनवतो. ठीक आहे ना. आणि एंटर केलं. एक फोल्डर बनवला. त्या फोल्डर मध्ये काय करणार की जे आपला फोल्डर एक्स्ट्रॅक्ट केला होता त्याला ओपन करतो आणि त्यामध्ये जे फाईल आहे ते सर्व फाईल मी काय करणार? कॉपी करणार. कॉपी केल्यानंतर सिम्पली जो काही ऍडमिन डिझाईनचा मी फोल्डर बनवला होता त्यामध्ये मी काय करतो? पेस्ट करतो. ठीक आहे, आल्या सर्व पेजेस. ठीक आहे. मग आपल्याला काय करायची? जी काही ऍडमिनची डिझाईन आहे, आता ऍडमिनची डिझाईन इंडेक्स डॉट हे फाईल ओपन करू. ह्याला मी सिम्पली काय करतो? ब्राउझर साईडला ओपन करतो. ठीक आहे, अशी काहीतरी डिझाईन आहे पॅनलची. ठीक आहे, दुसरं पेज हे इंडेक्स ओपन करू. ठीक आहे ना. अशी काहीतरी काय आहे त्याची पॅनलची डिझाईन आहे. मग मी ही डिझाईन काय करायची? आपल्याला जे काय ऍडमिन साईट आहे ऍडमिन साईटला काय करायची? इम्प्लिमेंट करायची. ठीक आहे. मग इम्प्लिमेंट करण्यासाठी मी जातो आपल्या VS कोड मध्ये. VS कोड मध्ये आपल्याला आज काम कुठे करायची? कोणत्या राऊटला काम करायचे?
की ऍडमिन राऊटला काम करायचे, ठीक आहे ना. मग इथे काय केलंय की मी सिम्पली काय केलंय, इथे सेंड केलंय. आणि आता युजर फोल्डर मध्ये पण आपल्याला काम नाही करायचे व्ह्यूज मधल्या. आज काम कुठे करणार आपण, ऍडमिन मध्ये करणार. मी ऍडमिन मध्ये काय करतो, ठीक आहे, राऊट लिहिलाय. राऊट काय लिहिलाय, राउटर डॉट गेट स्लॅश फंक्शन. त्यामध्ये एक रिक्वेस्ट आणि दुसरं घेतलंय रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स असेल त्याला मी सिंपली काय सेंड केलंय, एक ऍडमिन सेंड केलंय. मग इथे मी काय करतो, रिस्पॉन्स डॉट रेंडर करतो. आणि रेंडर कोणती फाईल बनवणार आपण, कोणती फाईल की पुढे आपण ऍडमिन देणार, ठीक आहे. जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरचा पाथ आणि स्लॅश, आणि त्यामध्ये इंडेक्स डॉट इजीएस. आणि जी काही इंडेक्स डॉट इजीएस फाईल असेल ते कुठे बनवणार आपण, की व्ह्यूज मध्ये जो काय ऍडमिन फोल्डर आहे त्या ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये. म्हणजे जे काय ऍडमिनच्या फाईल असतात ते ऍडमिन फोल्डर मध्ये, जे काही युजरच्या फाईल असतात ते युजर फोल्डर मध्ये. मग मी काय करतो, ऍडमिन मध्ये जातो, ऍडमिन मध्ये एक इंडेक्स डॉट इजीएस ची फाईल बनवतो. आणि त्यामध्ये मी राईट करतो h1 मध्ये ऍडमिन, ठीक आहे. चेक करतो मी याला, सिंपल फाईल झाली रेंडर, ठीक आहे ना. मग जी काही आपलं इंडेक्स पेज आहे ऍडमिनचं, त्यामध्ये काय करायची की मला जो हा ही डिझाईन आहे, ही डिझाईन काय करायची, मला इम्प्लिमेंट करायची. मग ही डिझाईन मी इम्प्लिमेंट करण्यासाठी मी काय करतो, मग डिझाईन मी इम्प्लिमेंट करण्यासाठी काय करतो, जो आपण जे फोल्डर डाउनलोड केलता कुठे, की ऍडमिन डिझाईन मध्ये टाकली होती. मग ऍडमिन डिझाईन मध्ये येतो, ह्यात भरपूर सारे इंडेक्स पेज आहेत. मग इंडेक्स पेज मधला कोणता मला डिझाईन पाहिजे, हा डिझाईन घ्यायची. आणि मी ह्याला करतो राईट क्लिक केल्यानंतर ओपन विथ व्हीएस कोड करतो, ठीक आहे. जो काय कोड भेटलाय, कोडला काय करणार आपण, मी सगळा सिलेक्ट करतो, कंट्रोल ए आणि कंट्रोल सी केला. आणि जो काय कॉपी केलेला कोड आहे तो इंडेक्स डॉट इजीएस मध्ये टाकणार, ते कुठे ऍडमिन मध्ये. सिंपली मी पेस्ट करून घेतो, ठीक आहे ना. चेक करू आपण, ब्राउझरला गेलो, मी ब्राउझरला गेल्यानंतर लोकल होस्ट 000 आणि याला रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर काय आलंय, काहीतरी स्ट्रक्चर आलंय, ठीक आहे ना. मग हे जे आता आपण काय करणार, की जी काही डिझाईन असते, डिझाईन कुठे असते, मग आपण त्याची सीएसएस आणू. मग सीएसएस कोणती, इथे सीएसएस एक नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये त्याची सीएसएस राईट केलेली आहे. बरं, इथे काहीतरी एक फॉन्ट आहे, इमेज आहे, जावास्क्रिप्ट आहे, मीडिया, स्क्रीनशॉट आहे आणि वेंडर काहीतरी वगैरे आहे. मग जे काय आपण हे फोल्डर आहे, फोल्डर काय करणार आपण, सिंपली कॉपी करून घेऊ सगळी. म्हणजे त्यांची सीएसएस आहे, जावास्क्रिप्ट आहे, लागेल ना आपल्याला. मग मी काय करतो, याला कॉपी करून घेतो. ह्याला कॉपी केलं आणि जो काय आपला फोल्डर होता, कुठे फोल्डर, ई कॉमर्स, यामध्ये आलो. मग जे काय कॉपी केलेले फोल्डर आहे सीएसएस जावास्क्रिप्ट कुठे राहिले, पब्लिक फोल्डर मध्ये. मग पब्लिक फोल्डर मध्ये ऑलरेडी आयकॉन्स आहे, सीएसएस आहे, जावास्क्रिप्टचे नाव आहे, मॅच होणार नाही ना, ठीक आहे ना. म्हणजे काय होते की ते मॅच नाही करणार, ह्याची सीएसएस वेगळी त्याची सीएसएस वेगळी आहे का ना युजरची. मग ह्यासाठी मी काय करतो, पब्लिक फोल्डर मध्ये एक अजून एक फोल्डर बनवतो आणि त्या फोल्डरला नाव देतो मी ऍडमिन, ठीक आहे ना. जो काय ऍडमिन फोल्डर बनवला आणि जे काय आपण सीएसएस कॉपी केले त्याच्या फाईल ऍडमिनच्या, सिंपली मी इथं काय करतो, पेस्ट करून देतो, ठीक आहे. आले, पेस्ट केले आपण. मग आउटपुट पेजला जाऊ आपण, ह्याला मी काय करतो, रिफ्रेश करतो, ठीक आहे. डिझाईन झाली इम्प्लिमेंट, आली ना डिझाईन, ठीक आहे ना. मग डिझाईन इम्प्लिमेंट झाल्यानंतर ह्यात आपल्याला थोडेसे चेंजेस करायचे. काय चेंजेस करणार आपण, जे काही सीएसएस लोड झाली किंवा जे काही इमेज लोड झाल्या त्याला आपण काय करतो, पुढे स्लॅश देतो, ठीक आहे. पण आपण स्लॅश देण्याआधी काय करणार, की आता काय जे काय पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये असेल त्याला आपण फक्त स्लॅश देतो. पण आता आपण काय केलंय, की पब्लिक फोल्डरच्या मध्ये एक ऍडमिन बनवलाय. मग आपण काय करणार, जे काही सीएसएस आहे त्यांना काय करणार, स्लॅश ऍडमिन देणार, ठीक आहे ना. म्हणजे एक फोल्डर मध्ये आलाय. मग आपण काय करू, लिंक, ठीक आहे. जे काही सीएसएस आहे ह्याला मी कंट्रोल डी करतो आणि ह्यांच्या पुढे मी काय टाकणार, स्लॅश ऍडमिन टाकणार आणि स्लॅश, ठीक आहे. मग काय जे काही जावास्क्रिप्टच्या फाईल आहेत त्याला पण आपण राईट करू, ठीक आहे. जी काही हे फाईल आहे याला पण आपण स्लॅश ऍडमिन देऊ, कंट्रोल डी, इथे स्लॅश देतो आणि ऍडमिन राईट केले, ठीक आहे. जे काही सीएसएस फाईल त्यांना झाली राईट.
मग यानंतर आपण इमेजला पण देतो. मग जे काही इमेज असतील त्यांना बी कंट्रोल डी करतो मी, आणि यापुढे काय राईट करणार मी, स्लॅश ऍडमिन. ठीक आहे, झाले एवढे. आता कोणती फाईल राहिली का, फाईल इमेज वगैरे चेक करू आपण, कन्फर्म. आणि फुटरला आलो. फुटरला आल्यानंतर काय येते, जावास्क्रिप्ट. मग काय जे काही जावास्क्रिप्टच्या फाईल आहेत त्यांना पण आपण काय करणार, स्लॅश ऍडमिन राईट करणार. ठीक आहे, मग याला मी कंट्रोल डी केलं आणि स्लॅश ऍडमिन राईट केले. म्हणजे काय होणार की जे काय आपण पब्लिक फोल्डर मधून लोड करतो त्यांना आपण काय देतो, स्लॅश देतो. पण मी काय केलं की पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये एक ऍडमिन फोल्डर बनवलाय. मग त्यामधले व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी मी काय केलं की ऍडमिन स्लॅश ऍडमिन दिले. ठीक आहे, मग याला पण आपण स्लॅश ऍडमिन देऊन टाकणार. जेवढ्या काही जावास्क्रिप्टच्या फाईल आहेत, इमेजेस, सीएसएस आहेत, त्याला आपण सगळ्यांना काय करणार, स्लॅश ऍडमिन देऊन टाकू. चेक करतो, कन्फर्म. रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर काय झालं की आपली डिझाईन झाली. ठीक आहे ना, ही कोणची डिझाईन झाली, ऍडमिन साईडची डिझाईन झाली. ठीक आहे ना, मी युजर साईडला गेलो, युजर, ठीक आहे, आपण स्लॅशला टाकलं ती डिझाईन. स्लॅशला गेलो, कोणती डिझाईन, वेबसाईट आपली ओपन होती. ठीक आहे, आणि स्लॅश ऍडमिन टाकल्यानंतर कोणती डिझाईन होती, की जो काय आपला ऍडमिनची डिझाईन आहे, ऍडमिनची डिझाईन आली. ठीक आहे, मग आपल्याला आता आपण काय करणार की जे गोष्टी दोन पार्ट करणार आपण ह्याचे, किती, दोन पार्ट. एक करणार, एक फुटर वेगळा आणि दुसरा नावबार वेगळं. ठीक आहे, मग ह्याला आपण दोन्ही सेपरेशन करून टाकू. ठीक आहे, फुटर कुठून आहे स्टार्ट त्याचा, ठीक आहे, ओव्हरव्ह्यू पासून बघू आपण. ठीक आहे, आपण फुटर वेगळा करण्याआधी आपण काय करू, सिंपली की जो हा मधला पार्ट आहे आपल्याला हा लागत नाही, त्यामुळे आपण ह्याला काय करू, रिमूव्ह करू. मग रिमूव्ह करण्यासाठी ह्याचा एंडिंग मी शोधतो. इंडेक्स मध्ये आलो, फाइंड करतो एफ, आणि ज्याचा एंडिंग पाहतो. एंडिंग कुठे, ठीक आहे, ह्याला कॉपी करतो आणि फाइंड करतो ह्याला. ठीक आहे, ह्याचा एंडिंग कुठे, ठीक आहे, हा डिव आहे तो, आणि ह्याचा स्टार्टिंग ओव्हरव्ह्यू. ठीक आहे, ह्याला आपण कॉपी करतो मी आणि ह्याला फाइंड करतो. ठीक आहे, इथे ओव्हरव्ह्यू आहे. ठीक आहे, ह्याला मी काय करतो, मिनिमाइज करतो. सपोज मी हा डिवच काढला तर काय होते आपण चेक करू. डिव काढला, रिमूव्ह केला डिव, आणि डिव रिमूव्ह केल्यानंतर ह्याला मी रिफ्रेश केला, जातोय मधला पार्ट. ठीक आहे ना, डिव पण जातोय सगळा. ठीक आहे, कंटेनर फ्लूइड रो. ठीक आहे, आपण हा कंटेनर मी काय करतो, रिमूव्ह करतो. ह्याला रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, आणि इथे H1 मध्ये मी राईट करतो डेटा. ओके, ठीक आहे, कंटेनर फ्लूइड टाकू. रोजचा जो पार्ट आहे तो रिमूव्ह करून टाकू डायरेक्ट. हा पण आपल्याला लागत नाही, ह्याला पण रिमूव्ह करून टाकतो. जेवढे काही जो पार्ट लागत नाही त्याला आपण सिंपली काय करू, रिमूव्ह करून टाकू. कॉपी, त्याला मी सिंपली काय केलं, रिमूव्ह करून टाकू. आणि इथे मी H1 मध्ये राईट करतो डेटा. ठीक आहे, राईट होतोय डेटा. ठीक आहे ना, आपण काय केलं की जो पार्ट लागत नाही तो पार्ट आपण रिमूव्ह केला. ठीक आहे, आणि जो काय हा डेटा नावाचा वरचा पार्ट आहे तो कोणता आहे आपला, की नाव बारचा पार्ट आहे. ठीक आहे, सपोज नाव बारचा पार्ट आहे, मग आपण ह्याला काय करू, सिंपली जो H1 वरचा पार्ट आहे त्याला संग कॉपी करून टाकू. कॉपी केल्यानंतर मी एक नवीन फोल्डर बनवतो. फोल्डरला नाव काय देणार आपण, आणि ऍडमिन मध्ये एक नाव बार बनवू, नावबार डॉट EGS. आणि जो काय कोड आपण कॉपी केला त्याला मी सिंपली पेस्ट करतो. ठीक आहे, मग जो काय खालचा पार्ट राहील तो कोणता पार्ट राहील आपला, H1 चा खालचा पार्ट फुटर मध्ये जाणार. मग फुटर मध्ये जाण्यासाठी मी ह्याला पण काय करतो, सिंपली कॉपी करतो आणि नवीन फोल्डर मध्ये टाकतो. कंट्रोल X केलं आणि काय करतो, एक नवीन फोल्डर फाईल बनवतो, आणि फाईलला नाव देऊ आपण
फुटर डॉट EGS आणि जो काही कोड कॉपी केला याला पेस्ट केला. आणि इंडेक्स पेज मध्ये आपण सिंपली काय करणार नसते की त्याला इम्पोर्ट करणार किंवा इन्क्लूड करणार. त्याचा काय सिंटॅक्स आहे, EJX सिंटॅक्स ओपन डॅश इन्क्लूड आणि इन्क्लूड केल्यानंतर navbar डॉट EGS. ठीक आहे, navbar घेतला आणि याचा फुटर पण आपण काय करू इन्क्लूड करून घेऊ, फुटर डॉट EGS. जो काही H1 चा मध्ये आपला जो मधला पार्ट राहील तो या दोघांच्या मध्ये राहील. आणि याला मी काय करतो रिप्लेस करतो. रिप्लेस केल्यानंतर चेक झाले, ओके डन ना एवढं. ठीक आहे ना, नावबार वेगळा केला आणि आपण काय केलं फुटर वेगळा केला. बघ फक्त आपल्याला काय लागत होतं, पॅनल लागत होता. ठीक आहे, अजून ह्यातलं काय लागत नाही आपल्याला. ठीक आहे, सर्च पण नाही लागत. ठीक आहे, सर्चला पण रिमूव्ह करू, त्याची काही गरजच नाही ना. मग नावबार मध्ये जाऊ, नावबार मध्ये मी सर्च करतो. जो काय हा सर्च इनपुट आहे, इनपुट लागत नाही. ठीक आहे, आणि याला मी सिंपली काय करतो रिमूव्ह करून टाकतो. चेक करू गेलाय का कन्फर्म. ठीक आहे, ओके ना. आणि जो काही इंडेक्स पेज आहे आपला, इंडेक्स पेज मध्ये आपण काय करणार, मग यात बूटस्ट्रॅप स्टार्ट करणार आपण. मग इथे एक मी डिव घेतो, डिवला नाव देतो. ठीक आहे, कॉपी केलं तर एक कंटेनर नेम फ्लूइड. आणि यामध्ये आपण काय करणार ऍडमिन मी राईट केलं. ठीक आहे, ओके एवढं करतात इम्प्लिमेंट. मग आपण पुढे घेऊ. ठीक आहे ना, जो काही नावबार आहे फक्त तुम्ही जो ऍडमिन पॅनल आहे. ठीक आहे, आपण काय केलं की जो काही युजरची डिझाईन आहे ते स्लॅशला टाकली. ठीक आहे ना, 2 डिझाईन झाल्या. ही कोणती डिझाईन आहे, युजर साईडची. आणि ही जी काय आपण स्लॅश ऍडमिन टाकलं ही डिझाईन कोणाची झाली, ऍडमिनची डिझाईन झालं. मग ह्यामध्ये जे काय आपल्याला ऍक्सेस असणार, चेंजेस ऍड प्रोडक्ट ते इकडनं करणार. ठीक आहे, एवढी डिझाईन इम्प्लिमेंट करून घेतात.